Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। अजितदादा गटाचे अमरावतीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांबद्दल संतापजनक वक्तव्य केले। त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं। एकीकडे राज्यात लाडकी बहीण योजना गाजावाजा करून राबवली जाते, तर दुसरीकडे देवेंद्र भुयारांच्या या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला जातोय। नेमकं काय म्हणाले देवेंद्र भुयार पाहूया। भेटून राहिली नाही, कारण पोरगी जर पाहिजे असेल तर पोरगीसाठी तो पोरगा नोकरीवाला पाहिजे। पोरगी जर चांगली स्मार्ट पाहिली असेल, एक नंबर देखणी असेल, तर ते तुमच्या माझ्यासारख्या पोट्याला भेटत नाही, ते नोकरीवाल्याला भेटते। आणि 2 नंबरची पोरगी कोणाला भेटते? ज्याच्यावर पांठेला आहे, एखादा धंदा आहे, किराणा दुकान आहे, पांठेला चालवते, अशा माणसाला 2 नंबरची पोरगी डोंबडी डांबडी भेटते। आणि 3 नंबरचा जो गाय आहे, राहिला सुईला हेबडली भाबडली पोरगी शेतकऱ्याच्या पोट्याला भेटते। म्हणजे शेतकऱ्याच्या पोराचं काही खरं राहिलं नाही। मध्ये येणारं जन्माला येणारं जे लेकरू आहे ते हेंबळ भांबळच निघत राहते। माय इल्लू पिल्लू त्याच्या पोटी बांधणाऱ्याचं पिल्लू, असंच कार्यक्रम आहे आपला सगळा। भुयारांच्या वक्तव्यावर महिला नेत्यांनी संताप व्यक्त केलाय। काँग्रेसच्या यशोमती ठाकूर याबद्दल काय म्हणाले आहेत पाहूयात। आश्चर्य वाटलं की ज्या ठिकाणी अजितदादाचा लाडक्या बहिणीचा कार्यक्रम होतो त्याच ठिकाणचे आमदार इतके अपशब्दांमध्ये महिलांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन आहे। महिला ही जननी आहे, त्यांना तुम्ही कॅटेगराईज करू शकत नाही। ती संसार चालवत असते, जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी असं आपण म्हणत असतो। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे हे शब्द आहेत। तुम्ही जिथं महिलांच्या मतांसाठी तुम्ही जीवाचं रान करून राहिले, तिथं अशा प्रकारे कॅटेगराईज करून तुम्ही महिला जननीचा आपला अपमान करून राहिले, म्हणजे तुमची मानसिकता काय आहे हे समजतं आहे। महिला काय उपभोगायचं साधन आहे का? अशा प्रकारे तुम्ही कॅटेगराईज कसे करू शकतात? तुमची मानसिकता इथे दर्शवते आहेत। अजितदादांनी आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवावं। ह्या प्रकारचं महिलांचं कॅटेगरायझेशन कोणीच खपवून घेणार नाही। आणि तुम्ही जर संसारामध्ये या सगळ्या गोष्टी करत असाल तर मग संसार आणि समाज तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। अमरावतीच्या वरुड तालुक्यातील शहापूर इथे हा धक्कादायक प्रकार घडलाय। सुषमा अंधारे यांनीही या प्रकारावर ट्विट केलंय। सुषमा अंधारे ट्विट करत म्हणाले आहेत की देवेंद्र भुयारचे हे वाह्यात वक्तव्य महिलांचाच अवमान नाही, तर कृषी क्षेत्रामध्ये राबणाऱ्या भूमिपुत्रांची अवहेलना तथा कृषी क्षेत्राबद्दल अनास्था निर्माण करणारे, शेतकऱ्यांची टिंगल उडवणारे आहे। शिंदे, फडणवीस, पवार यांच्याकडून या वाचाळवीरांना अजिबात आवर घातला जात नाही, हे दुःखद आहे।